काय जेवण बनवलंय? अव कशी दिसते आम्ही? असं का बघताय? कसं तरी व्हायला लागलंय मला. हे काय नवीन नाटक? नाटक नाही. तुम्हाला खरंच माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का? नाही म्हणजे कातरवाडीत असताना तुम्ही माझा नवरा होणार होता, पण इथं आल्यावर मला तुम्हाला भाऊ म्हणावं लागतंय. तिकडं असताना सह्या आणि इकडं असताना भैया. माझ्या काळजात धस्स होते हो. तुकडे तुकडे तुकडे. नाटक आधी बंद कर बरं. अतिशय घाण दिसतेस तू हे करताना. अरे तुला मी म्हणाल नव्हतं इकडे ये म्हणून, तुझी तू आलीस. एवढा त्रास होता ना, जा इथून निघून. मग हो बाजूला सर. मला माहिती तुम्हाला तेच पाहिजे, मी इथून निघून जाऊ म्हणून. नाही पण तुम्हारा और मेरा जन्म जन्म का साथ है. तुम्हारा प्यार खिंचलाता है मुझे. बाजूला हो. डॉक्टर, त्यामुळे मी ठरवलंय उद्या वटपौर्णिमा आहे, तुमच्यासाठी उपवास करायचा. तुला काय वेळ लागले का डिंपल? तू हे बघ, आपलं लग्न ठरलं होतं, झालं नव्हतं, अर्ध्यातच मोडलं होतं. आठवतंय ना? आठवतंय, सगळं काय आठवतंय मला. तुमच्या नावाची हळद लागली होती मला, म्हणूनच सांगते, जेवढा त्या लालीपिलीचा हक्क आहे ना तुमच्यावर, त्याच्यापेक्षा जास्त हक्क या डिंपीचा आहे. एक चुटकी हळद की कीमत तुम क्या समझोगे डॉक्टर बाबू? आठवून दिल ना तुला? थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है. डिंपल, मी खरंच ठेवून दिलं. हे बघ, शांततेत सांगतो, प्रेमानं सांगतो, नीट ऐक. मोठ्या मुश्किलीने मी नवीन डाव टाकलाय. सुदैवानं तो लागलाय सुद्धा. तू एक जरी चूक केलीस ना डिंपल, सोडणार नाही मी तुला. नका सोडू. मी आपण तेच म्हणते, मला सोडू नका. तुम्हीच म्हणता ना निघून जा निघून जा, पण मला नाही जायचं. तुम्ही फक्त माझीत 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 माझी. ऐक, माझा प्लीज अंत नको बघूस. हे बघ, हे वटपौर्णिमा, उपवास वगैरे हे काही करायचं नाही. फालतूगिरी लगेच बंद कर. तोबा 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 तोबा.